शेवटचा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. सिंपल आहे, कॉम्प्लिकेटेड नाहीये. समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपरली सॉर्ट आउट करता येऊ शकतो. व्यवस्थित बघा. क्वेश्चन काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी राखीव जागा भारतीय राजकीय प्रक्रियेच्या पुरुष प्रधान स्वरूपावर मर्यादित परिणाम करतात. इंग्लिश मध्ये काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. द रिझर्वेशन ऑफ अ सीट्स फॉर अ विमेन in institution of a local self-government has had a limited impact on the patriarchal characters of a Indian political process. UPSC चा PYQ आहे. परत एकदा क्वेश्चन वाचतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी राखीव जागा भारतीय राजकीय प्रक्रियेच्या पुरुष प्रधान स्वरूपावर मर्यादित परिणाम करतात. म्हणजे आता आपल्याला सिंपल भाषेमध्ये एक लक्षात काय आलंय? महिलांना आपण काय दिलेलं आहे पंचायत राज व्यवस्थेमध्ये? दिलंय आरक्षण. दिल्यानंतर आपल्याकडं खऱ्या अर्थाने महिलांचं असलेलं अस्तित्व पुरुष प्रधान असलेल्या लोकशाहीमध्ये कशा प्रकारे आहे याच्यावर आपल्याला टिप्पणी करायची. क्वेश्चनला परत एकदा वाचा. मी 1-1.5 मिनिट देतो तुम्हाला, प्रॉपरली तुम्हाला तो कळायला पाहिजे. व्यवस्थित वाचा, 3 वेळेस वाचा क्वेश्चन. कळाला? आता लोकस फोकस बघायचा आपल्याला. लोकस काय असणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज इन्स्टिट्यूशन. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? आतापर्यंत वी आर डिनाइंग द रिप्रेझेंटेटिव्ह ऍडमिशन्स ऑफ अ विमेन्स. महिलांना आपण प्रस्थापित स्वरूपामध्ये फक्त नावापुरतं शी ऍज ऍक्टिंग ऍज अ रबर स्टॅम्प. खऱ्या अर्थाने लोकशाहीला बळकटी कधी प्राप्त होणार आहे? ज्यावेळेस प्रत्येक महिलांना आपण सहभागी करून घेऊ आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांचं असलेलं कार्यक्षमता वाढू, त्यावेळेस आपण लोकशाही जिवंत आहे असं आपण म्हणू. मग आपल्याला फोकस काय करायचं आहे? महिलांसाठी राखीव जागा आणि मर्यादित परिणाम. त्याचं असलेलं लिमिटेशन काय दिसतंय? आज का आपल्याकडे भारत देशामध्ये लोकशाही बळकटी केल्या जाऊ शकत नाहीये? त्याचे असलेले लिमिटेड परिणाम कोणते हे आपल्याला तिथं बघायचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये प्रस्तावनेमध्ये काय यायला पाहिजे? घटना दुरुस्तीचा संदर्भ आलाच पाहिजे. मग अशा वेळेस आपल्याकडे कोणती घटना दुरुस्ती विद्यार्थी मित्रांनो? 73वी आणि 74वी. कधी केली होती आपण? 1992 मध्ये. आणि अशा स्वरूपामध्ये 1992 मध्ये ज्यावेळेस 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आणि 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आपण केली, त्याचा अल्टिमेट उद्देश काय होतं? लोकशाही तळागाळापर्यंत गेली पाहिजे. बरोबर आहे. मग अशा प्रस्तावनेमध्ये तुम्ही ह्या गोष्टी मेन्शन करायला पाहिजे की आपल्याकडं ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जेव्हा स्थानिक स्वराज्यामध्ये आपण कोणाला तिथं रिझर्वेशन दिलं, महिलांना रिझर्वेशन दिलं, तर त्याच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याचा उद्देश काय होता की स्थानिक स्तरावर त्यांचं असलेलं रिप्रेझेंटेशन वाढलं पाहिजे, सोबतच लोकशाहीमध्ये त्यांचं असलेलं पार्टिसिपेशन पण वाढलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं मेन्शन करायच्या आहे? प्रस्तावनेमध्ये. का केलं आपण कळायला पाहिजे ना. 73 आणि 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट किंवा रिझर्वेशन आपण का आणलं? त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. कोणाला? महिला मंडळाला. येतं लक्षात? हे प्रस्तावनेमध्ये तुमचं असायला पाहिजे. मग स्ट्रक्चरमध्ये काय येईल सर? स्ट्रक्चरमध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून मांडायच्या. जसं की पर्पज म्हणजे तुमचा असलेला उद्देश, महिलांसाठीच्या जागा आरक्षणामागचा उद्देश आणि सकारात्मक परिणाम. आपण का दिलं? महिलांना रिझर्वेशन का दिलं पंचायत राज व्यवस्थेमध्ये? ते तुमच्या स्ट्रक्चरमध्ये यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, रिझर्वेशन पॉलिसी हॅज फेस अ लिमिटेशन. देऊनही सुद्धा आपल्याला मनासारखं त्यांचं कार्य दिसत आहे का? म्हणजे कुठेतरी काय आलेले आहे? आता आलं लक्षात? हे लिहा मग स्ट्रक्चर. आता तुम्हाला हा क्वेश्चन चांगला कळालेला आहे. असं नाही. डिमांड ऑफ द क्वेश्चन काय सांगतोय? जसं की काल आपला समर्पण मध्ये झालं होतं. समर्पण मध्ये आम्ही त्याच गोष्टी शिकवतो. कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर लिहिता वेळेस यू हॅव टू बी जस्ट मेंटेन द फ्लो ऑफ थॉट्स. तुम्ही तुमचा असलेला फ्लो ऑफ थॉट्स ब्रेक नाही करायला पाहिजे आणि तुमची ऑर्डर तशी असायला पाहिजे. त्यांनी पहिले काय सांगितलेलं? पहिले विचारलेलं आहे मर्यादित परिणाम म्हणजे काय? पहिले तुम्हाला काय मेन्शन करावं लागणार आहे? व्हाय वी आर गिव्हिंग सो दॅट काइंड ऑफ अ रिझर्वेशन ना. रिझर्वेशन का दिलेलं आहे हे पहिले तुम्हाला डिपिक्ट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या प्रकारचं निगेटिव्ह सेन्समध्ये त्यांनी क्वेश्चन विचारला आहे की तुम्हाला असं देऊनही सुद्धा अजून पण पॅट्रियार्कल माइंडसेटमध्ये आपल्याकडं विमेन्स रिझर्वेशनचा आउटपुट भेटलेलं नाहीये.
हा क्रिटिकली तुम्हाला तिथं इव्हॅल्युएट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू बी मेन्शन दॅट की इफ यू आर गिव्हिंग टू द काइंड ऑफ अ 73 and 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, दॅट टाइम्स यू हॅव मेक शुअर की तुम्ही रिप्रेझेंटेशन अपेक्षित करताय. परत एकदा क्वेश्चन बघा, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या क्वेश्चन्स, तुम्हाला प्रॉपरली क्वेश्चन समजला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी राखीव जागा भारतीय राजकीय प्रक्रियेच्या पुरुष प्रधान स्वरूपावर मर्यादित परिणाम करतात. क्वेश्चन मध्ये हे सांगितलेलं आहे की आपण पहिले काय केलेलं आहे, दिलेलं आहे. मग राखीव जागा देऊनही सुद्धा त्याचं असलेलं आपल्याकडं त्या स्वरूपावर मर्यादित परिणाम होत आहेत. मग पहिले तुम्हाला काय मेन्शन करावं लागणार आहे? इंट्रोडक्शन मध्ये आपण हलक्या स्वरूपात मेन्शन केलंय, परंतु तुमच्या मेन बॉडीमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी काय करावं लागणार आहे, इलॉबरेटिव्ह करावं लागणार आहे. का दिलं ना आपण, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय मेन्शन करायला पाहिजे होतं. जसे की काय केलं आपण, रिप्रेझेंटेशन वाढवलं कोणाचं, महिलांचं. त्याच्यानंतर काय केलं, सक्षमीकरण केलं. कशामध्ये वाढवलं त्यांचं, डिसिजन मेकिंग. त्याच्यानंतर आलं लक्षात हे, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही सुद्धा आपल्याकडं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय आलेलं आहे, मर्यादा. मर्यादामध्ये काय येणार आहे, प्रॉक्झिनेस. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडं पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये जर महिला सरपंच असेल, पण महिला खरं तेवढी पार्टिसिपेटिव्हली ऍक्टिव्हेटेड असते का, नाही. तिच्याऐवजी कोण असतं, त्याचा हजबंड असतो. ठीक आहे. मग अशा पद्धतीने प्रॉक्झी कंडिशन्स असतात. प्रॉक्झी कंडिशन म्हणजे काय की एका प्रकारचं असलेलं महिला फक्त नावापुरती, शी इज ऍक्टिंग ॲज अ ओनली रबर स्टॅम्प. ती फक्त काय करत असती, रबर स्टॅम्प सारखं कार्य करत असती. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे ना की आपल्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जर तुम्हाला नांदवायची असेल तर लोकशाही नांदवत असताना सगळ्यात प्रथम स्वरूपामध्ये तिच्या हातामध्ये सत्ता द्या ना. तिच्या हातामध्ये सत्ता जर तुम्ही देत असेल तर खऱ्या अर्थाने ती लोकशाही नांदल्या जाणार आहे. तुम्ही फक्त काय करताय, ती निवडून येते का, ती जागा महिलांसाठी सुटलेली आहे म्हणून. ही रियालिटी आहे. मग अशा वेळेस तुम्हाला त्या मर्यादा तिथं दाखवलं पाहिजे. सोबतच काय आहे, लॅक ऑफ रिसोर्सेस अँड ट्रेनिंग. त्यांना शिकवल्या जात नाही ना. हे मर्यादा अजून आपल्याकडे आलेल्या आहे. लोकशाही खऱ्या अर्थाने होईल का आपल्याकडं, नाही होणार आहे. त्या प्रकारचं इंग्रेन्स जेंडर्स स्टेरियोटाइप्स आपल्याकडे अजून पण पुरुष प्रधानाच्या माध्यमातून बघितल्या जातं. स्त्री जर सरपंच असेल तर आपण म्हणतो ना की नाही, ती करू शकणार नाही, असं आपल्याकडं स्टेरियोटाइप्स असतात. ह्या मर्यादा तुम्हाला तिथं सांगायच्या आहे. येतं लक्षात. ह्या मर्यादा जर तुम्ही सांगितल्या तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तिथं त्या गोष्टीचा असलेला संदर्भ सापडणार आहे. येतं लक्षात हे मित्रांनो. चालायचं पुढं. चलो, निष्कर्ष काय काढता येऊ शकतं आपल्याला, काय निष्कर्ष निघल की अशा स्वरूपामध्ये आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. निष्कर्षामध्ये तुम्ही काय सांगायचं, निष्कर्षामध्ये सांगायचंय 73वी 74वी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपण महिलांना राखीव जागा दिलेल्या आहेत. राखीव जागा प्रमाणे देऊनही सुद्धा आजही भारत देशाच्या असलेल्या पर्टिक्युलर ह्या लोकशाहीमध्ये त्यांचं असलेलं पार्टिसिपेशन फक्त नावापुरतं आहे. त्यांचं खरं पार्टिसिपेशन लोकशाहीमध्ये नोंदवल्या गेलेलं नाहीये. अशा प्रकारे विविध प्रकारच्या कमिटींनी इथं रिकमेंडेशन दिलेलं आहे. कमिटीचं नाव येत असेल तर नाव नोंदवा. जजमेंटमध्ये जर तुम्हाला काही मेन्शन करता येत असेल तर तिथं तुम्ही ते मेन्शन करू शकतात. येतं लक्षात हे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे.